ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण सुंदर अशी बॅगची डिझाइन बघणार आहोत. तर यासाठी आपल्याला थर्माकोलचे बॉल आणि सेम फॅब्रिक आपल्याला हवं आहे. यासाठी 2 बाय 2 इंचांचं फॅब्रिक तुम्ही घेतलं तरी चालणार आहे. इथे मी 2.25 इंचांचं फॅब्रिक घेतलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला त्याच्याबरोबर सेंटरमध्ये आणि रॉन्ग पार्टमध्ये आपल्याला थर्माकोलचा बॉल ठेवून घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला गोल राउंडमध्ये धागा आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. तर हा धागा गुंडाळत असताना थोडा पाठीमागेपर्यंत गुंडाळायचा, कारण यामुळे आपल्याला ब्लाउजमध्ये फिनिशिंग खूप चांगली घेता येते. नाहीतर मग कसं होतं, तुम्ही फक्त त्याच्या टोकापाशीच गुंडाळलात, तर मग टीप घेताना जो बॅक साइडचा धागा आहे, तो बऱ्याचदा वरच्या बाजूला आपल्याला ब्लाउजमध्ये जेव्हा आपण स्टिच घेतो, त्यावेळेला तो कुठे ना कुठेतरी दिसतो आणि मग आपल्याला खूप साऱ्या प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. म्हणजे कपडा आहे तो. तर तो होऊ नये याच्यासाठी आपल्याला एक अर्धा इंच पर्यंत आपल्याला खालपर्यंत धाग्याला गुंडाळून व्यवस्थित हे सगळे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. आता बॅक पार्टमध्ये आपल्याला जेवढा गळा हवा आहे तेवढा ड्रॉ करून घ्यायचा. इथे वरच्या बाजूने 2.25 इंच गळा रुंदी आहे. गळ्याची उंची 12 इंच आहे आणि खालून गळा घेतलेला आहे 4.25 इंच रुंद. त्यानंतर जेवढं खालून 4.25 तेवढीच या तिरक्या लाईनवरती 4.25 वर मार्क केलं, तिथून अर्धा इंच बाहेर आणि गळ्याचा शेप देऊन घेतला. वरून 3.5 इंचांवरती आपल्याला नॉट्स ठेवायचे आहेत, म्हणून नॉट्सचं मार्किंग तिथे करून घेतलं आणि सेम शेप आपल्याला बॅक साइडला पण ड्रॉ करायचा आहे. तर या पद्धतीने शेप ड्रॉ करून घेतला आणि याच्यावरती आता आपल्याला डिझाइन बनवायची आहे ही थर्माकोलच्या बॉलची. त्यामुळे मी काय करणार आहे, याचवरती टीप मारून घेतली, जिथे आपल्याला म्हणजे गळ्याचा प्रॉपर शेप आहे तिथे. आणि त्यानंतर त्याच्या बॅक साइडला सेंटरपासून 1-1 इंचांवर मार्क करत जायचं आहे. तर जसं बघताय त्या पद्धतीने मार्किंग करून घेतलं. सेंटरपासून गेल्यामुळे दोन्ही बाजूंकडे वरच्या बाजूला जे काही अंतर राहणार आहे ते राहू शकेल. त्याच्यामुळेच मी सेंटरपासूनच स्टार्ट केलेलं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला इक्वल बॉल्स येतील. या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर बघा या पद्धतीने जिथं आपण टीप दिलेली आहे, तिथं आपल्याला हे बॉल लावायचे आहेत. आता इथे तुम्ही सिंगल फूटचा वापर केला तर खूप छान आहे. फिनिशिंग खूप चांगली येते. इथे माझ्या मशीनला प्रॉब्लेम नाहीये, त्याच्यामुळे मी इथे याच फूटवरती हे थर्माकोलचे बॉल्स आहेत ते अटॅच करतेय. पण इथे तुम्ही मात्र जर तुमचं हाफ शटल मशीन असेल, तर तुम्ही सिंगल दाबाचा वापर करायचा आहे, ज्यामुळे तुमची फिनिशिंग खूप चांगली येईल. तर या पद्धतीने बॉल्स लावून घ्यायचे. जिथं आपलं 1 इंच मार्क केलेलं आहे, तिथे बरोबर आपला हा बॉल आला पाहिजे, या पद्धतीनं तुम्हाला टीप घ्यायची आणि टीप घेताना बरोबर अगदी थर्माकोलच्या बॉलच्या अगदी जवळ आपल्याला म्हणजे आपली टीप आली पाहिजे. नाहीतर मग जर अंतरमध्ये राहिलं, तर ते डिझायनिंगमध्ये चांगलं दिसत नाही. तर या पद्धतीने सगळे बॉल्स लावून घेतले. आता हा पोर्शन तुम्ही कट करून घेतला तरी चालणार आहे. तर मी इथे कट केलेला नाहीये, पण तुम्ही शक्यतो कट करून घ्या, म्हणजे तुमचं जे मेन फॅब्रिक आहे याच्यामध्ये तुम्हाला फिनिशिंग चांगली येईल. ओके, तर या पद्धतीने मी मेन फॅब्रिकचा भाग, सरळचा भाग वर ठेवला. त्याच्यावरती सेंटर जुळवून घेतले अस्तर आणि मेन फॅब्रिकचे. तिथे पिनअप केलं आणि आपण आता जिथे टीप देऊन थर्माकोलचे बॉल्स जोडले होते, त्याच टीपवरून आपल्याला टीप घ्यायची आहे. तर ठिकठिकाणी आपल्याला पिन्स लावून कापड सिक्युअर करायचं आहे, की ज्यामुळे कापड कुठे असं चुरगळलं नाही पाहिजे. अगदी इझीमध्ये कापडसुद्धा स्प्रेड करून झालं पाहिजे आणि कुठेही चुनल्यासारखा पोर्शन तयार नाही झाला पाहिजे. आता वरून जिथे आपण नॉट्ससाठी मार्किंग केलं होतं, तिथे आपल्याला नॉट्स, मेन फॅब्रिक आणि अस्तर यांच्यामध्ये ठेवून आपल्याला पिनअप करायचे आहेत. ज्यामुळे या नॉट्ससुद्धा वरच्या बाजूला कुठेही दिसणार नाहीत आणि फिनिशिंग एक नंबर येते. तर यासाठी फिनिशिंगच्या टिप्स तुम्ही फॉलो करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या ब्लाउजचा लूक आहे, तो अगदी प्रोफेशनल होणार आहे. त्यामुळे हे सर्व लक्षात ठेवून तुम्ही स्टिचिंग करताना
सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक बघून त्यानुसार स्टिचिंग करायची आहे. तर इथे आता आपण टिप देऊन घेणार आहोत. तर जिथे आपण टिप दिलेली आहे, ती आपल्याला इथे बॅक साइडला दिसतीच आहे, बरोबर? त्याच टिपवर तुमची टिप आली पाहिजे, ज्यामुळे तुमचे थर्माकोलचे बॉलसुद्धा व्यवस्थित, कारण ती टिप आहे ती आपण बरोबर त्या बॉलच्या कडेबरोबर टिप घेतलेली आहे आणि या इथून टिप घेताना आपण त्याच टिपवर घेतला, तर तुमचं बॅक साइडचं फिनिशिंगसुद्धा खूप चांगलं येणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आपण टिप देऊन घेणार आहोत. त्यानंतर आतला भाग आहे तो अर्धा-अर्धा इंच मार्जिन आतमध्ये ठेवायचं आणि मग आपल्याला कट करायचं आहे. की ज्यामुळे आणि नॉचेस द्यायला विसरायचं नाही. नॉचेस दिल्यामुळे आपला जो हा गळ्याचा पार्ट आहे तो अगदी इझीमध्ये टर्न व्हायला मदत होते. आणि हे काम करत असताना म्हणजे जेव्हा तुम्ही थर्माकोलच्या बॉलची डिझाइन बनवताय, यावेळेला तुम्हाला खूप पेशन्सने काम करावं लागतं. हे बॉल्स बनवणं यासाठी सुद्धा खूप सारा वेळ लागतो आणि जॉइन करताना सुद्धा खूप वेळ लागतो. आणि जर तुम्ही घाई-गडबडीत करत असाल, तर तेवढी फिनिशिंग प्रॉपर येईलच असं नाही. या कामासाठी तुम्हाला सिंगल दाब वापरणं गरजेचं आहे. सिंगल दाब वापरून तुम्ही ही डिझाइन बनवलात तर तुमचा वेळही वाचेल आणि डिझायनिंगसुद्धा तुमचं फास्टमध्ये होईल. तर आता हा मधला कपडा मी कट करून घेतला आणि हे जे अस्तर आहे, त्या अस्तरच्या भागावरती आपली प्रेस टीप आली पाहिजे. आणि आतल्या साइडचा जो कपडा आहे म्हणजे कॅनव्हास पेपर आणि आतला शिलाईचं मार्जिन हे आपलं अस्तरच्या बाजूला राहील. या पद्धतीने ठेवायचं. नॉचेस द्यायला विसरायचं नाही. हा मधला पार्ट थोडासा स्किप झाला माझा. पण मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही तिथे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत गळ्याला. ज्यामुळे आपला हा पार्ट अगदी इझीमध्ये टर्न होईल. तर हे बघा या पद्धतीने आता आपल्या या ब्लाउजची फिनिशिंग आलेली आहे. आता यावरती तुम्हाला अजून एक प्रेस टिप देऊन घ्यायची आहे. इथे प्रेस टिप द्यायचीच द्यायची, कारण की जो आपला थर्माकोलच्या बॉलसाठी जो आपण आतल्या साइडला कपडा ठेवलेला आहे, तो व्यवस्थित सेट झाला पाहिजे. म्हणजे आपली डिझाइन वरून सुद्धा चांगली दिसेल. जर तुम्ही इथे व्यवस्थित सेट नाही केलं, तर मग तो जो आतला कपडा आहे, तो थोडासा फुगीर-फुगीर दिसत राहतो. तर ते राहणार नाही. या पद्धतीने प्रेस टिप देऊन घ्यायची आणि याच्यावरती एक सुंदरशी लेससुद्धा लावू शकता तुम्ही, जी तुमच्या ब्लाउजला मॅचिंग जाईल. तर इथे आपण लेसही लावून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या ब्लाउजला अजून चांगला लूक यायला मदत होईल. तर छान अशी आपली ही थर्माकोलचे बॉल्स लावून आपली ही डिझाइन तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. आता याच्या आतल्या बाजूला आपल्याला मोठी 5ची टीप देऊन मेन फॅब्रिक अस्तर एकमेकांना जोडून घ्यायचं. त्यानंतर बॅक साइडचा टक्स देऊन घ्यायचा आहे. पाठीमागची पट्टी विसरायची नाही. तुम्ही उलट-सुलट फॅब्रिकमध्ये काही वेळेला ब्लाउजचं फिनिशिंग घेतलं जातं, पण मी माझ्या प्रत्येक ब्लाउजच्या वेळेला सांगत असते, की बॅक साइडची पट्टी हा ब्लाउजचा खूप म्हणजे ब्लाउजला टिकवण्यासाठी म्हणा किंवा फिनिशिंगसाठी, फिटिंगसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे बॅक साइडची पट्टी स्किप करायची नाही. त्याला प्रॉपर तुम्ही पट्टीज देऊन फिनिशिंग घ्यायची आहे. तर इथे मी साधारणपणे 2.25 इंचांचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि ते एक बाजूने टर्न करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे टिप देऊन घ्यायची. ही टिप देऊन झाल्यानंतर आपल्याला एक साइडनी म्हणजे जिथे टक्स असणार आहेत, आता जिथे आपण हे टक्स देतोय, तर हे टक्स सुद्धा तुमच्या गळ्याच्या खालीच आले पाहिजेत. गळ्या उंचीच्या वरती जाऊ द्यायचे नाहीत शक्यतो. तर हे टक्स देऊन झाले. यानंतर पाठीची पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला जेवढी पट्टी हवी आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण कट करून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रा अगोदरच कट करून घ्यायचं. त्यानंतर एक साइडला ही पट्टी टर्न करून टीप मारून घ्यायची. त्यानंतर याला आपल्याला कंबरपट्टीवरती लावून घ्यायची आहे आणि जिथे टक्स दिला होता तिथे आपल्याला छोटीशी प्लेट घ्यायची आहे. नॉचेस देऊन घ्यायचे आणि हे फॅब्रिक पुढच्या बाजूला टर्न करायचं आणि अस्तरच्या भागावरती आपली टीप आली पाहिजे, प्रेस टीप. त्यानंतर हे सर्व फॅब्रिक आतमध्ये दुमडायचं आणि मोठी 5ची टीप देऊन घ्यायची.
इथे आपण हात शिलाई करणार आहोत. तर या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट तयार झालेला आहे. फिनिशिंगच्या खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला मी यामध्ये दिलेल्या आहेत. त्या फॉलो करून जर तुम्ही तुमचा ब्लाउज रेडी केलात, तर तुमचा ब्लाउज हा अगदी प्रोफेशनल तयार होणार आहे. जसा बुटीकमध्ये शिवला जातो त्याच पद्धतीने तुमचा ब्लाउज तयार होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला या सगळ्या टिप्स फॉलो करायच्या आहेत. कटिंग, स्टिचिंगच्या. त्याचबरोबर इथे आपल्याला लेस लावायची आहे. लेससुद्धा तुम्ही तुमच्या चॉईसनी लावू शकता किंवा कस्टमरने जर आणून दिली असेल, तर त्यांच्या चॉईसची लेस तुम्ही इथे लावून या ब्लाउजचा लूक अजून एन्हान्स करू शकता. ब्लाउजच्या डिझायनिंगसाठी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात. जिथे शिलाईचं साहित्य तुम्हाला मिळतं, त्या ठिकाणी तुम्ही जर गेलात, तर तिथे तुम्हाला लेस किंवा छोटे-छोटे मणी, त्यानंतर रेडीमेड पॅच असतात, जे तुम्ही फक्त आणून याच्यावरती चिटकवलात तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या ब्लाउजमध्ये खूप छान असा डिझायनिंग लूक आणता येतो. तर हा आपला बॅक साइडच्या डिझाइनचा पार्ट रेडी झालेला आहे आणि आता आपण याला फ्रंटला बाहीला सुद्धा तसेच आपण इथे थर्माकोलचे बॉल्स लावून डिझाइन घेतलेली आहे आणि ही बाही आहे, याची फिनिशिंग सुद्धा बघू शकता. आतून बाहेरून अगदी प्रोफेशनल पद्धत आपण इथे अवलंबलेली आहे. आता इथे मी शोल्डर जोडून घेतले बॅक साइड आणि फ्रंट साइडचे आणि 2.5 इंच जिथे आलं तिथे मार्क करून घेतलं. बाहीचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर पिनअप केला आणि एक साइडने मी टिप द्यायला सुरुवात करणार आहे. इथे पफ स्लीव्हज आहे. पफ स्लीव्हजसाठी तुम्ही अगदी या पद्धतीने तुम्हाला कपड्याचं अंतर काढायचं आहे. तर टीप देत-देत वरती आल्यानंतर आता हा जो एक्स्ट्रा फॅब्रिक राहिलेला आहे तेवढ्याच्या चुन्या तुम्हाला तिथे घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने घेतलात तर अगदी कमी वेळेमध्ये तुमचं ब्लाउज फटाफट तयार होणार आहे. तर ही टिप्स तुम्हाला कशी वाटली? तुमचा वेळ किती वाचला? हे पण मला जरूर सांगा. कारण जसं आपण पुढे-पुढे शिवण शिकत जातो, तसं आपल्याला त्यातले बारकावे, कुठे आपला वेळ वाचला पाहिजे किंवा कुठे आपण वेळ वाचवू शकतो, या साऱ्या टिप्स आपल्याला बघाव्या लागतात. आणि त्या बघत-बघत आता पुढे बघायचं, की आपलं फॅब्रिक आपल्याला पुढच्या बाजूला कुठपर्यंत हवं आहे आणि त्यानुसार आपल्याला हे फॅब्रिक ॲडजस्ट करावं लागतं. तर फ्रंट साइडमध्ये आणि बॅक साइडमध्ये 3-3 किंवा 4-4 छोट्या-छोट्या प्लेट्स आपल्या येणार आहेत. तर त्या मी घेतल्या आणि पुढच्या बाजूचं अंतरसुद्धा अगोदरच चेक करून घेतलं, की ज्यामुळे आपलं हे फॅब्रिक एक्झॅक्टली जुळलं पाहिजे. तर आता इथे मी 2 टीप देऊन घेतल्या. 2 टीप देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ब्लाउज तुमचं अगदी मजबूत तयार होतं आणि कंपल्सरी आहे 2-2 टीप घेणं. त्यानंतर या पार्टला ओव्हरलॉकसुद्धा करून घ्यायचं आहे आणि फिटिंग देऊन घ्यायचं आहे. आता फिटिंग घेताना काय बघायचंय तुम्हाला, तर आतल्या बाजूला सुद्धा आपली कुठे टीप दिसली नाही पाहिजे किंवा आतली फिनिशिंग खूप छान यायची असेल, तर ही टिप्स तुम्ही जरूर फॉलो करा. बॅक साइडच्या ब्लाउजचा सेंटर घ्यायचा, सेंटरला तुम्हाला मार्क करायचा आहे. त्यानंतर फ्रंट साइडचा जो हुक आहे पट्टीचा पार्ट आपण तयार केलेला असतो, तो बरोबर त्या लाईनवरती ठेवायचा. तिथे पिन करायचं आणि त्यानंतर आता एक बाजूच्या तर तुमचं कटिंग प्रॉपर असेल, तर ही लाईन सुद्धा तुमची प्रॉपर जुळेल. जर कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर कुठलातरी एखादा पार्ट जास्त असू शकतो, एखादा पार्ट कमी असू शकतो. तो याच बाजूने बाहेर काढायचा. कुठलाही पार्ट जास्त असो, तर हे दोन्ही पार्ट जुळवून तुम्हाला इथे टिपवरून घ्यायची आहे. ही आपण वरच्या पार्टवर घेतलेली आहे, म्हणजे मेन फॅब्रिकच्या वरच्या पार्टवर. हे लक्षात घ्या आणि टिप घेऊन एक्स्ट्राचं आतलं कापड कट करून घ्यायचं आणि त्यानंतर आतल्या बाजूला कापड टर्न करून एक बरोबर काठाबरोबर टिप देऊन घ्यायची आहे. यामुळे इथले टिप घेताना किंवा आतलं फिनिशिंग तुमचं खूप छान येणार आहे या टिपमुळे म्हणा किंवा आतील बाजूसुद्धा सुंदर अशी तयार होणार आहे. तर या पद्धतीने मी इथे टर्न केलं. इथे आता बघा पहिला तर या कडेची टिप देऊन घेतली ज्यामुळे कापड सेट झालं. त्यानंतर वरच्या बाजूनी हाताचं फिटिंग, छातीचं फिटिंग जे काही असेल ते टाकून घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या साइजमध्ये. इथे आता हाताचं फिटिंग 5.25 आहे. छातीचं फिटिंग 9.5 आहे आणि कंबर घेराचं फिटिंग आहे पावणे 8 इंच. म्हणजे 31 इंच कंबर आहे. त्यामुळे पावणे 8 वरती याचं फिटिंग येईल. तर ती मेजरमेंट टाकून घेतले आणि त्यानंतर आपण हा पार्ट
4 टिप घेतलेल्या आहेत बघा इथे मी. तुम्ही तुमच्या सोयीनुसार 3 किंवा 4 टिप इथे देऊन घ्यायच्या आहेत. तर अशी ही आपल्या ब्लाउजचा फायनल लूक आहे. छान अशी पफसुद्धा इथे मी घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ब्लाउज जरूर ट्राय करा आणि तुमचा ब्लाउज कसा झाला यासाठीचे कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. ते जरूर बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, की जेणेकरून असे डिटेल व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल. तर डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय आणि हा ब्लाउज कसा वाटला हे कमेंट